वीज अभियंत्याची मजुरी, पगार मागितला म्हणून कर्मचाऱ्याला फोनवर दिली नॉनसेन्स म्हणत कामावरून काढण्याची धमकी. विद्युत अभियंता चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची माणिक पंडित यांनी केली मागणी. जिल्हा विद्युत कार्यालयातील वरिष्ठ अभियंता चव्हाण यांनी पगार मागण्यासाठी फोन केलेल्या माणिक पंडित या कर्मचाऱ्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन नॉनसेन्स म्हणत नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली आणि खळबळ माजली आहे. या प्रकरणी पीडित कर्मचारी माणिक पंडित यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधित अभियंत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. ही नेमकी घटना काय आहे तर मिळालेल्या माहितीनुसार माणिक पंडित यांनी आपल्या थकीत पगाराबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हा विद्युत अभियंता चव्हाण यांना फोन केला. पगार कधी होणार अशी साधी विचारणा केली असता अभियंता चव्हाण यांचा पारा चढला. त्यांनी पंडित यांना अर्वाच्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली. तू नॉनसेन्स आहेस, तुला कामावरून काढून टाकतो, अशा शब्दात त्यांनी पंडित यांचा अपमान केला. एकीकडे शासन कर्मचाऱ्यांच्या कल्याणाच्या गोष्टी करत असताना दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी केवळ आपला हक्क मागणाऱ्या कर्मचाऱ्याला अशा प्रकारे तुच्छतेची वागणूक देत असल्याबद्दल संताप व्यक्त होतो आहे. कारवाईची मागणी. या घटनेवर माणिक पंडित यांनी वरिष्ठ प्रशासनाकडे धाव घेतली आहे. आपल्या कष्टाचा पगार मागणे हा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. केवळ पगार विचारला म्हणून अशा प्रकारे अपमान करणे आणि नोकरीची धमकी देणे हे अन्यायकारक असून अभियंता चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पंडित यांनी केली आहे. या प्रकरणाकडे आता विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी कशा प्रकारे पाहतात आणि संबंधित मजूर अभियंत्यांवर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हॅलो. हॅलो. हा सर, ते फोन कटला होता. हा, ते पेमेंट नाही झाले, टेंडर काढले नाही म्हणलो, अजून काही ऑर्डर दिला नाही, फोरायला काहीच नाही. तर आम्ही देतो का ऑर्डर? अहो तुम्ही नाही देत, पण त्या एजन्सी वाल्यांना तर आम्हाला द्यायला पाहिजे ना. त्याची तर तुम्ही मग त्या एजन्सीला बोल ना, मला का बोलतो तू? मला कशाला फोन करतो? साहेब व्यवस्थित बोला. मी तुम्हाला काय म्हणालो, मी चांगलं बोलायलो तुम्हाला. मी काय म्हणालो की बा विचारणा करायलो मी तुम्हाला. अवकात नाहीये एसी सोबत बोलण्याची. अवकात काढू नका तुम्ही, अवकात वगैरे काही काढू नका तुम्ही. आम्ही तुम्हाला काढून टाकेल तुला. आम्ही तुम्हाला साहेब म्हणून विचारायलो, तुम्हाला साहेब म्हणालो, विनंती करायलो की सर आमचे असे प्रॉब्लेम आहेत आणि हे त्यांनी केले नाही. त्या सरांना बोललो आम्ही, होंडे सरांना बोललो आणि लांडके सरांनाही बोललो. आता ते तुमच्याकडे आम्ही मांडलो. आता हे मांडणं गलत आहे का सर? आमचं चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. चुकीचं आहे तर मग पर्यंत तुम्ही फोन करायला नाही पाहिजे सर. आता ते करत मी नाही. जिल्ह्याचा पूर्ण जिल्ह्याचा हेड आहे. हो सर, लक्षात ठेव. हो, जिल्ह्याचे तुम्ही हेड आहात. तू फोन करणं योग्य नाही सर. करणं योग्य नाहीच, बरोबर आहे. पण एक मी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला फोन लावला सर की बाबा हे अशा परिस्थिती मी मानत नाही. हा, ते जे आहे ते तुमची एजन्सी आणि तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर एजन्सी पेमेंट करत नसेल तर काम सोडून द्यायचं. ते बरोबर आहे सर, पण काही प्रॉब्लेम जे राहतात आमचे छोटे मोठे तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीत. ते नाही, अपेक्षा काय राहते की साहेबांकडे मॅनेजर HR पर्यंतच. हा, माझ्यापर्यंत मॅनेजर HR काय आहे ते मांडेल. तुम्ही डायरेक्ट मांडायचं नाही. हा, आता सर त्यांच्याकडे आम्ही सतत पुरावे करून पाठपुरावा करून त्यांच्याकडेच करा. हा, त्यांच्याशी बोलेल मी काय करायचं तो. अच्छा, ठीक आहे. माझ्याकडे हे सगळे डिपार्टमेंट माझ्या अंडर आहेत. हा, त्यांची कामं त्यांना वाटलेली आहेत. हा हा, सगळे कामं मी नाही बघत. अच्छा. आज मी महाराष्ट्र राज्य विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचा हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष आहे. आज आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कंत्राटी कामगाराला 5 ते 7 महिन्यापासून पगार नाही आणि रिक्टेचरीच्या माध्यमातून काही मुलांना कमी केले आणि आम्ही संघटनेच्या मार्फत महावितरण सर्कल ऑफिस हिंगोली येथे साखळी उपोषण दिनांक 23 मार्च रोजी केले. त्या आंदोलनामध्ये आम्हाला तोंडी आश्वासन दिले की तुम्हाला 1 एप्रिलला आम्ही सर्व पगारी करू व रिटेक्चरिंगमध्ये कमी केलेल्या मुलांना कामावर घेऊ. तर त्यासाठी आम्ही ठीक आहे म्हणलं, परंतु 1 महिना झाला तरी आम्हाला कामावर घेतलं नाही किंवा 7 महिन्यापासून पगारी नाही, ऑर्डर नाही. यासाठी अधीक्षक अभियंता यांना फोन केला
आज 12 वाजता मी फोन केला तर त्यांनी फोन उचलल्याच्या नंतर मला डायरेक्ट आरेरावीची भाषा केली. तू मला फोन करायचा नाही, तू अवकात नाही, तुम्ही कोण, हिंगोली जिल्ह्याचा बॉस आहे, नॉनसेन्स, अशा भरपूर अशा उद्धट भाषेमध्ये बोलले मला. अशा भ्रष्ट अधिकारी, आता अधिकारी हा कसा असला पाहिजे आणि वर्तणूक कशी असली पाहिजे या भाषेतून त्यांना समजत नसल्याच्या नंतर आम्ही पदाधिकारी काय करणार. आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली. 7-7 महिन्यापासून 8-8 महिन्यापासून आमच्या पगारी होत नाहीत आणि त्यांना विचारणा केली तर ते म्हणतात की एजन्सीवाल्यांचे आमच्यापासून पेमेंट झालेले आहेत, तुम्ही एजन्सीला बोलून घ्या. एसी साहेबाला आमचं एवढं म्हणणं आहे की तुम्ही टेंडर पास करता तर तुम्हाला माहीत नाही का संपर्क पोर्टलला पगार किती होतात आणि झाले की नाही, ज्याचा तुम्ही जॉब द्यायला पाहिजे आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही संघटनेच्या मार्फत करू, एवढं निश्चित आहे.